नमस्कार एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तुम्ही लाईव्हमध्ये जेव्हा मी लाईव्ह असते तेव्हा तुम्ही लोक बोलता की अश्विनी दीदी घर दाखव, अश्विनी दीदी घर दाखव. तर आज मी घेऊन आले माझं होम टूर ब्लॉग. म्हणजे असं काय आहे नाही भरत, नॉर्मलचं छोटं मोठं घर आहे आमचं, पण तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करू टेरेसवरून, मग खाली 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 जाता वेळेस माझ्या घरातून. तर सर्वात पहिले हे बघा, टेरेसवर मी तुम्हाला पहिलं सांगते खूप केअर कचरा आहे, कारण की सध्या आम्ही रिसेंटली हा घर बनवला आणि खूप असं कचरा राहिला. तर त्यामुळे हे बघा मागे व्ह्यू एरोप्लेन, तिथे एअरपोर्ट आहे. तर एअरपोर्ट आहे, म्हणजे एअरपोर्टच्या एकदम मागे आमचं घर आहे आणि इथे सगळ्यांचे घर डोंगरावर. आणि हा टेरेस मामाचा, हा टेरेस आमचा. आणि इथे जरासा मस्त, इथे जरासा आमचा ड्राम आहे जे आम्ही यूज नाही करत, बट ठेवला एमर्जन्सीसाठी. आणि ते हे बघा कचरा आम्ही झाकवण्याची कोशिश केली खूप हे कचऱ्याचं, आणि हे लाद्या लागलं कारण त्या वर्करनी बरोबर लाद्या नाही लागलं, पूर्ण हे झालं पोकळ आहे आतमध्ये. आणि हे विकायचं आहे, पण मम्मी बोलती या एमर्जन्सीसाठी राहू दे, तर हे एमर्जन्सीसाठी आहे. तर त्यामुळे अजून इथे बघा हे सगळं सिमेंट, हे सगळं इथं सिमेंट वगैरे आहे, काय कचरा आहे, काय सिमेंट आहे. आणि हे सगळे आमचे बाटल्या वगैरे जे काम आमचा, मी पहिलेच बोलते आमचा टेरेस खूप घाण झालेला आहे. मी एक दिवस नक्कीच हे टेरेस पूर्ण साफ करणार. आणि इथून बघा जाईल व्ह्यू किती छान येतोय, वाव मस्त एकदम भारी. ये इकडे मी झाड, केर, कचरा नाही पण केर. बोलत राहा. हे बघा गाईज, हे व्ह्यू समोरचं आहे. समोर डोंगर आहे, वरून इथे एकदम झाड वगैरे मस्त एकदम भारी दिसतात. आणि पावसाळ्यात तर बघूच नका इतकं छान दिसतं. आणि खाली दाखवते गाईज आमचं, हे बघा हे खाली एवढं उंच आहे. आता बघा याच्या खाली झाडामुळे दिसत नाही, तो बघा रस्ता. हे आम्ही छतवर आहे है ना. आता हे गॅलरी एक एक गॅलरी घेऊन आम्ही दाखवतो. चला तू जातेस का खाली? हो मी जाते. आता मग त्यांना बोल ना ते हे काढायला घर जरा. चावी दे जरा. चावी नाही, हाय बोलते घरी कोण, तो बोल ना बाई जरा घर दिखा रे. तर गाईज आता हे शिडी आहे बघा, हे बाहेर निघलो घर दिखाना. हा शिडी आहे, जरा कलरिंग पण राहिले करायचं, पण आता गावाला जायचंय ना गाईज, त्याच्यामुळे आता राहिलंय सगळंच. तर आम्ही आता चाललोय. झोपले 2 मिनिट सिर्फ, उठ जाओ जरा, हमको जाना है गाव में. काय कॉन्फिडन्स नाहीये तुझ्यामध्ये? खाली तर जा. आता आपण चाललोय 3ऱ्या वर गाईज, 3ऱ्या फ्लोअरवर आहे आपण. छतवरून आता 3ऱ्या फ्लोअरवर जातोय. ते बघा जातोय आता. ही गॅलरी आहेत, आता इथे रेंटवर राहतात, आम्ही रेंटवर दिले यांना. चालतोय बघा, वरून हे झाडं आहेत ना त्यामुळे खालचा रस्ता दिसत नाही गाईज. तरी हे बघा इथून, हे बघा दिसते इथून, हे बघा. तर हे थोडंसं झालंय. तर हे लोकांनी असं कचरा ठेवलंय. हे मुलं राहतात ना बॅचलर्स. थांब ना दाखवू दे ना. हे 3rd फ्लोअर, हे त्याची जीन्स आहेत. तर आपण काय बोलणार. हे बघा गाईज, हे बघा रस्ता आमचा, हा 3rd फ्लोअर आहे. नाही वाटते 1st, 2nd, 3rd आहे ना का, 3rd फ्लोअर आहे हा. तर हे आहे आमचा रस्ता खाली. मला तर भीती वाटते बाबा. ते बघा आमची स्कूटी उभी राहिलेली आहे, आणि तिथे एसीचं राउटर लावलं आहे. हे 2nd फ्लोअर आहे, 2nd एसीला लावलेलं आहे. बाई त्याला उठव ना जरासं 2 मिनिटं. आता हे गॅलरी आहे घराचा, हे 3रा फ्लोअर आहे. तर इथे आता थोडासा कचरा आहे, तर जाऊ द्या आपण घरात एंट्री करूया. तर हे बघा हे 3rd फ्लोअरचं घर आहे. इथे छान. पुढे जाऊ दे. अरे रहने तो चलेगा. गाईज फ्लोअरला बॅचलर्स राहतात. आमचं छोटंच आहे घर, हे पाईपलाईन आहे बघा. अरे रहने दो. आता ते लोक उठलेत वाटते. आणि हे इथे आहे बघा, खिडकी काढ ना थोडेसे. छोटंसं घर आहे. अरे त्याला हे कर ना, त्याचा हात जाते की नाही.
एवढ्या बाटल्या आहे बघा. इथे खिडकी सोडली आहे. यांचं एक छोटंसं किचन आणि हे बेसिन आणि हे इथून यांचं बाथरूम हे साफ केलेलं. दरवाजाला आणि हे बघा इथून असं बोलती का मीच बोल. नाही बोल 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 बोल. इथे हे यांचे कपडे ठेवले. हा ते आहेत आता झोपले होते बिचारे झोपले उठले. चला आता सेकंड फ्लोअर वर जाऊ. सेकंड वर हा चला सेकंड वर. ते कुठे लाव नाही टाळ पापी लोक टाळा लावून ये जा. टाळा लावून ये. आता आपण का काय आम्ही सो जाऊ आराम से. अगं ते कधी गेले आतमध्ये मला तर माहिती नाही. चलो अभी सेकंड पे जाते. पानिश भाई जरा ध्यान रखना घर पे. हा आता हे पाऊस पडल्यामुळे घाण झाली आहे गाईज. त्याच्यामुळे आता सेकंड फ्लोअर वर चाललोय. आता तरी बाकी भरपूर काम आहे बाबा. झुकले वैताग आलाय बाबा काय करायचं. तर हे सेकंड फ्लोअर दाखवते. भाभी आता काम कर. भाभी जरा थोड़ा घर दिखा दो. देख लीजिए ना ये थोड़ा. अरे चलेगा कोई बात नहीं है. कल पानी गिरने लगा था ना तो अगं हे लाईट लाव ग जरा. सेकंड फ्लोअरला आली. लाईट लाव. लाईटचं बटन लाव. हा हे पण हे सेकंड फ्लोअर वाले भाभी राहतात इथे. आणि इथे हे पण रेंटवरच आहे. यांचा आता पसारा पडलाय सगळा. हा इथे किचन आहे. सेमच बनवलंय सगळं. आता लाईट नाहीये यांची इकडं. त्यांच्या इथे केलंय सगळं. तर तिथे वरी बॅचलर राहतात. तिथे खाली हे बघा हे इथे बाथरूम आहे यांचं. तर आता हे सगळं काम पडलंय. अरे सॉरी भाभी सॉरी भाभी सॉरी लग गया. हा तर आता हे सेकंड फ्लोअरचं झालंय. आता येतोय आपल्या घरी खालच्या घरी. आता भाभी तिथे दोन्ही राहतात. थर्ड वर बॅचलर आहेत आणि इथे भाभी राहते. आता आम्ही आमच्या घरी चाललो. आमच्या घरी भाभी ड्रेस का है. थैंक यू. वो पहन के जा रही ना आज यही गाँव पे. हाँ हाँ थर्ड पे आता चाललोय आपल्या घरी. आता हे उतरायचं लय टेन्शन आहे बाबा. मी तर येतच नाही सहसा करून. ही पोरगीच येते. मी तर येतच नाही. आता हिला टेरिसवर जावं लागतं त्यामुळे ती येते मी नाही येत. आणि आता आपण चाललोय आपल्या घरी. आता ह्याचं पण काम राहिले थोडं करायचं. भरपूर काम आहे आता. आता हे आलंय आमचं घर. आमच्या घरात पण आता लय कामं राहिलेत. हे आमचं बाथरूम आहे. बाथरूमचं काम व्हायचं बाकी आहे. अजून बाथरूमचं काम नाही केलंय अजून. हे गावी जाण्याचं आहे. गावी जायला ठेवलंय. आता जायचंय आज निघायचंय. तर हे पण छोटसच आहे. हे आमचं घर तुम्ही तर बघितलंय आमचं घर. आता काय बघायचंय वेगळं नवीन काय. हे बघा आहे फासवर गॅस ठेवलंय. खिचडी करपून नाही जाणार का. आता बनवायला सुरुवात केली आहे. आणि हे आहे बघा किचन. हे तर बघितलंय तुम्ही रेग्युलर. आणि हे मी राहते इथे छोटस. आता बाहेरून दाखवते आमचं गाईज. बाहेरून बघा. बाहेरून काय मस्त मौसम आहे. आणि मला हे तर झाड आज पूर्ण दाखव. आणि हे बिचारी आमची गाडी धुतली गेली आहे. हे बघा आमचं हे पूर्ण जरासं हे कचरा लाड प्यारने बनवलंय. अजून काही नाही. अजून लय मेहनत लागली बाबा याला बनवायला. स्टील आज आम्ही बनवलंय. आणि म्हणजे वरती टेरिस आहे. आणि फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर. आणि इथे खाली आम्ही राहतो. इथं लाईव्हला येते मी. आणि टेरिसवर पण कधी कधी लाईव्ह. हे झाडामुळे दिसत नाही टेरिस. बट स्टील छान वाटतंय. ठीक आहे गाईस. इतकंच होतं आमचं घर. तुम्ही रोज बोलत गेले ना अश्विनीताई घर दाखवा, अश्विनीताई घर दाखवा. आज मी घर दाखवलं. आणि आय होप तुम्हाला आमचं घर आवडलं असेल. छोटंसंच आहे पण खूप मेहनत लागली याला पण बनवायला गाईज. मुंबईमध्ये छोटंसं पण घर होणं खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी थँक्यू. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल. जर तुम्ही इथपर्यंत आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईव्हला पण लाईक करा. लाईव्हला काय लाईक करा पण या व्हिडिओला पण लाईक करा. सवय झाली मला लाईव्हला लाईक करा, लाईव्हला लाईक करा. चला ठीक आहे गाईज आपण भेटूया नंतर. आणि हां जर तुम्ही नवीन बघताय ब्लॉग प्लीज सबस्क्राईब टू माय प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा ब्लॉगला लाईक करा. ओके बाय बाय. सी यू लेटर.